आता टिटवाळा ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट आली आहे। ड्रग पेडलर आमिर सय्यदनं एक्स्टसीच्या 25,000 गोळ्या विकल्याचं समोर आलंय। आमिर सय्यदची लिव्ह इन पार्टनर अश्विनी पॉलच्या चौकशीत ही माहिती उघड झाली आहे। आमिर सय्यदनं गोळ्यांची परदेशातून तस्करी केल्याचा संशय व्यक्त होतोय। आमिरनं अटकेपूर्वी 5,030 गोळ्या अश्विनीकडे दिल्या असल्याचं समजतंय। आमिरने स्वतःच अटकेपूर्वी 20,000 गोळ्या विकल्याचंही समोर आलंय। एक्स्टसीच्या गोळ्या कुणाला विकल्या, तस्करीचं रॅकेट कोण कोण होतं या रॅकेटमध्ये, या सगळ्याचा शोध सुरू आहे। ड्रग्ज पेडलर आमिर आणि अश्विनी सध्या अटकेत आहेत। तर मुंबईच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन आता समोर आलेलं आहे। ड्रग्ज प्रकरणात अटक केलेली जिया जेकब ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे। जिया जेकबच्या बँक खात्यावर लाखोंचा व्यवहार झाल्याचंही समोर आलंय। नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले गेल्याचाही आरोप होतोय।